कशा चमकतोय बघा आज आम्ही. आणि वॉव! तयारी तर अशी केली होती, की एका आरशात 4-4, 5-5 जणी होतो. सर्व रेडी झाल्यानंतर आम्ही मग खालच्या घरात आलो, जिथे की आम्ही सिद्धूचं आधी औक्षण करणार होतो. मग सिद्धूचं औक्षण केलं आणि गेलो बर्थडे लोकेशनला. इथेच आपल्या घराच्या पाठच्या साइडला लोकेशन एकदम मस्त सजवलं होतं आणि सर्व गेस्टही आले होते आणि हा केक आम्ही स्कूप्स ओन्ली मधून ऑर्डर केला होता. खास त्याच्यासाठी क्रिकेट टीमचा, कारण की त्याला क्रिकेट सर्वात जास्त आवडतं. मग केक कट झाला, आई-बाबांनी केक बनवला, सर्व आजीनी केक बनवला. खूप गिफ्ट्स मिळाले, पण सर्वात स्पेशल गिफ्ट काय होतं माहितीये? हे त्याच्यासाठी घरामागे केलेलं प्रायव्हेट क्रिकेट ग्राउंड. त्याचं उद्घाटन त्याच्या कोचेसच्या हस्ते झालं. फटाके, जल्लोष आणि सर्व काही ग्रँड. आणि त्या ग्राउंडवर खेळायचा त्यांनी संकल्पही केला. आमचा फ्युचर क्रिकेटर. त्यानंतर सर्वांनी केक आणि स्नॅक्स खाल्ले. मुलं तर एकदम लाईनमध्ये राहून खात होती. बरं ही खातायत तोपर्यंत आम्ही खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज घेतले आणि मग सुरू झाला सर्वांचा आवडतीचा भाग. फनी गेम्स आणि त्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावरच होती. सर्वांसाठी रिटर्न गिफ्ट होतं. प्रत्येक मुलाने मजा, मस्ती, धमाल केली. त्याचेच हे काही मोमेंट आहेत. वो अलग ही लेवल का बंदा था। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। बरं ह्या व्यतिरिक्त आमच्याकडे काही स्पेशल कलाकार पण होते, जसं की हे. सर्व झाल्यानंतर आम्ही वळलो जेवणाकडे. ह्या माणसानं तर पहिला नंबर लावला जेवणासाठी. मावशी वगैरे सर्व प्रेमाने वाढत होतात आणि सगळी जण जेवत होती. इव्हन बर्थडे बॉयची मम्मा पण आमच्या आधीच जेवून मोकळी झाली होती. लास्टला आम्ही जेवलो आणि मग हे आमच्या मॉडर्न कामवाली बाईने साफसफाई करून दिवस संपवला. आता भेटूया उद्या.